श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, हे कौरव जर तुझ्यावर चाल करून आले आणि त्यांनी जर हल्ला केला तर तू स्वस्थ बसू शकणार नाहीस. आपली सुद्धा अशीच स्थिती आहे. आपल्याला सुद्धा कर्म केल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. म्हणून महाराज म्हणतात, ज्या वेळेला जे करणं योग्य आहे त्या वेळेला ते करावे. म्हणजे अमुक एक झाले असते तर बरे झाले असते, किंवा मी जर असं केलं असतं तर बरं झालं असतं, असा नंतर आपल्याला पश्चात्ताप होणार नाही आणि आपल्या मनाची हळहळ होणार नाही. अनेक वेळेला कर्म करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते. समजा आपल्याला काही खरेदी करायची आहे पण जवळ पैसा नसतो, म्हणून आपण शक्य तितके कर्म करावे आणि मग परमेश्वराची प्रार्थना करून त्याच्यावर सोपवून आपण आपली वृत्ती स्थिर ठेवावी. हीच परमार्थाची खरी गुरुकिल्ली आहे. मनामध्ये आपण हा भाव ठेवावा की देवा, माझ्याकडून जे जे काही करण्यासारखं होतं ते सारे उपाय मी केले. तू मात्र परमात्मा परमेश्वर आहेस. आता माझे प्रयत्न संपले, मी हतबल झालो. आता तू जे करशील तसं घडेल. अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. अर्जुनाला ही अवस्था प्राप्त झाली होती, म्हणूनच भगवंताने त्याला गीता सांगितली. आणि हे घडण्यासाठी आपली भगवंतावर निष्ठा हवी, श्रद्धा हवी, आणि यातच शरणागतीचं सर्व मर्म सामावलेलं आहे. मा फलेषु कदाचन असं जे भगवंताने म्हटलेलं आहे, यामध्ये फार मोठा अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू फळाच्या ठिकाणी आशा ठेवू नकोस. तुझा तो अधिकार नाही. याला तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे. आपण सर्वजण माणसे आहोत, म्हणजे आपल्याला देह आहे आणि मनही आहे. आपण मनालाच जास्त महत्त्व देतो. एखाद्याचा देह चांगला आहे पण मन जर खराब असेल, वाईट असेल, दुष्ट असेल, तर आपण त्या माणसाला वाईट माणूस म्हणतो. म्हणजे माणसाचं माणूसपण त्याच्या देहावर अवलंबून नसून त्याच्या मनावर अवलंबून आहे, त्याच्या अंतरंगावर अवलंबून आहे. आणि म्हणून भगवान गोपालकृष्ण म्हणतायत, अर्जुना, तुझ्या अंतरंगावर आणि मनावर या सगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात. कर्माचं फळ मिळण्याचा अधिकार हा आपल्या मनामध्ये जरी असला किंवा नसला तरी आपली योग्यता कर्माचं फळ मागण्यामध्ये नाही. म्हणून आपण जी वासना करावी ती तृप्त होईलच किंवा होणार नाही, या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. कोणीतरी एक फार सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, यू फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. म्हणजे अगोदर आपण लायक बनावं, अधिकारी बनावं, आणि मग आपण इच्छा करावी. योग्यता जर मिळाली, अधिकार जर मिळाला, तर आपल्याला सगळ्याच गोष्टी आपोआप प्राप्त होतात. मागण्याची गरजच पडत नाही. समजा एखादा माणूस मॅनेजर झाला म्हणजे त्याला त्या पदाला साजेशा सगळ्याच गोष्टी आपोआप मिळतात. त्याला गाडी मिळते, ड्रायव्हर मिळतो, नोकर चाकर मिळतात. या सगळ्या गोष्टी त्या पदाला साजेशा, त्या अधिकाराला साजेशा घडतच असतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण काय सांगतात,
की वासना जरी तुझ्या मनामध्ये असल्या तरी त्या तृप्त व्हाव्या किंवा अतृप्त राहाव्या याचा अधिकार तुला नाही, तुझी ती योग्यता नाही. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कितीतरी भानगडी आहेत की ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये किंवा अपूर्ण राहण्यामध्ये या सगळ्या गोष्टी परिणामकारक ठरतात. समजा एखाद्या माणसाला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीचं लग्न काहीच प्रयत्न न करता सहज होऊन जातं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न ठरता ठरता फार नाकी नऊ येतात. अनेक ठिकाणी तिला दाखवायला न्यावं लागतं, सगळीकडून नकारच मिळतात. मग असं का? याला उत्तर काय? म्हणून मी असा कोण आहे की बाबा माझ्याच सगळ्या वासना तृप्त व्हाव्या, माझ्याच सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, असं जर या जगामध्ये नाही तर मी वासना तरी का करावी, इच्छा तरी का करावी? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या वासनांची फळे आपली योग्यता नाही म्हणून मिळत नाहीत. मग आपण त्या वासना तरी का कराव्या? परंतु वासना का येतात याचं कारण असं की आपण सर्वच माणसं कर्म करण्यामध्ये अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत. म्हणून आपल्याला वासना आपोआप येतात. खरा मनुष्य मोठा कोण की ज्याने मनापासूनच कर्मापासून निवृत्ती घेतलेली आहे किंवा कर्माची प्रवृत्तीच कमी झालेली आहे. संन्यास हा बाहेरून घ्यायचा नसून मनाने घ्यायचा असतो. आपल्याला परमात्म्याचे दर्शन झाले, आता आपल्याला करायचं काहीच शिल्लक राहिलं नाही असं म्हणणारे एकनाथ महाराज किंवा तुकाराम महाराज हे खरे थोर पुरुष. ते म्हणतात, ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अशी त्यांची अवस्था झालेली असते. ज्ञान प्राप्त झालेले असल्यामुळे त्या ज्ञानाग्नीद्वारे सर्वच गोष्टी आणि त्यांची सर्व कर्मे भस्मसात झालेली असतात. अशी अवस्था प्राप्त झाल्यामुळे ते कर्मच करत नाहीत, तर ते जे जे काही कर्म करतील ते दिव्य आणि भव्य कर्म होते. खरा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना तू वासना करूच नकोस, अमुक एक फळ मिळावे अशी इच्छाच धरू नकोस. तू फक्त कर्म कर, त्याचं काय फळ मिळेल याची इच्छा मात्र ठेवू नको. पण अडचण अशी आहे की इच्छेशिवाय, अपेक्षेशिवाय, वासनेशिवाय आपण कर्मच करत नाही. कर्माची प्रेरणाच मुळे आपल्याला वासनेतून येते. भगवान म्हणतात, मा कर्मफल हेतुर्भूर, म्हणजे कर्माच्या फळाचा तू हेतूच ठेवू नकोस. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं जर असेल तर मग कर्म घडणार तरी कसं? आणि म्हणून चौथं त्यांनी सांगितलं आहे, माते संगोस्तु अकर्माणी. म्हणून तू जर कर्माची प्रेरणा ठेवली नाहीस तर अकर्म व्हा, ते होऊ नका. म्हणून या गोष्टी मुद्दाम भगवंत सांगतात. भगवंताने आपल्याला हेच सांगितले आहे की अगोदर आपण कर्म करण्यासाठी योग्य आहोत का, लायक आहोत का, अधिकारी आहोत का हे पहा. आणि जर आपण लायक असू, योग्य असू, तर आपण मनामध्ये कोणतीही वासना न ठेवता कर्म करावं. प्रेरणेशिवाय कर्म होत नाही आणि त्याचं फळ मिळवणं माझ्या हातात नाही. मग शेवटी अकर्म राहू नये म्हणून तरी काहीतरी कर्म करणे भाग आहे. आता प्रश्न असा पडतो की हेतू समोर ठेवून कर्म करणार आणि त्याचं फळ मिळण्याचा अधिकार जर नसेल तर मग हेतूच नसेल तर कर्म होणार नाही.
समजा एखादा मुलगा LLBच्या परीक्षेला बसणार असेल आणि त्याला कायद्याची पदवी घ्यायची असेल आणि कायद्याची पदवी घेणं हा हेतू मनात आहे म्हणूनच तो अभ्यास करेल ना. जर हेतूच नाही तर अभ्यास तरी का करेल. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी हा जो कोणी आहे तो हा एकटा नाही. मी या समाजाचा एक भाग आहे, एका कुटुंबाचा एक भाग आहे. हे कुटुंब एका समाजाचा भाग आहे आणि समाजाची एक विशिष्ट प्रकारची संस्कृती असते. त्या संस्कृतीचे आचार विचार आपल्याला पाळावे लागतात, सोसावे लागतात. त्या संस्कृतीचे काही संस्कार असतात, समजुती असतात. त्या का असतात हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. समजा आपण घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघालो आणि वाटेत मांजर आडवं गेलं तरी आपल्या मनामध्ये थोडीशी शंका येतेच ना. आपलं काम होईल की न होईल असा संभ्रम मनामध्ये येतोच ना. कारण हे संस्कार त्या संस्कृतीतून आपल्या मनावर बिंबले जातात. या संस्कारांनीच आपलं मन बनलेलं असतं. परंतु प्रत्येक मनाची धाटणी ही वेगवेगळी असते. मी कर्म करत असताना माझ्या कर्माची प्रतिक्रिया लोकांवर होते आणि लोकांनी केलेल्या कर्माची प्रतिक्रिया माझ्यावर होते. अशी क्रिया आणि प्रतिक्रिया या समाजामध्ये सतत होत असतात. या समुदायाच्या एकत्रित परिणामातून मला काय फळ मिळावं या गोष्टी ठरत असतात. हा जो एकत्रित सामाजिक परिणाम आहे तो जर समाज अनुकूल असेल तर आपल्या मनासारखं फळ मिळेल आणि समाज जर प्रतिकूल असेल तर आपल्याला फळ मिळणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की कर्म करणं एवढंच तुझ्या हातात आहे, पण काय फळ मिळावं हे इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, नाही का. आता 1-2 उदाहरणं आपण पाहूया म्हणजे तुम्हाला या गोष्टी पटतील. एक फार मोठा प्रवचनकार होता. त्याचं पाठांतरही फार जबरदस्त होतं आणि त्याची विषय मांडण्याची शैली आणि समजून सांगण्याची पद्धत अत्यंत लोकप्रिय होते. परंतु एक दिवस त्याचं निरूपण काही रंगेना. काय झालं असा तो विचार करत होता. एरवी सगळ्या उपस्थित श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारा तो प्रवचनकार आज मात्र म्हणावं तसं आपलं प्रवचन रंगवू शकला नाही. काय कारण झालं असावं असा विचार तो मनात करत असताना सहज म्हणून त्याचं श्रोत्यांमध्ये लक्ष गेलं तर नेहमी त्याची निंदा करणारा, त्याला नावं ठेवणारा असा एक निंदक त्याच्यासमोर पहिल्याच ओळीमध्ये बसलेला होता. बघा, म्हणजे नुसता आपला निंदक जरी समोर उपस्थित असला तरी त्याच्या उपस्थितीचा असा काही परिणाम होतो की एरवी सतत रंगणारं त्याचं प्रवचन आज या माणसाच्या उपस्थितीमुळे आज मात्र रंगू शकलं नाही. अशा प्रकारे समाजातील घटकांचा आपल्यावर परिणाम होत असतो. दुसरं आणखीन एक उदाहरण असं आहे की ऑफिसमध्ये काही माणसं अत्यंत मन लावून प्रामाणिकपणे काम करतात, परंतु प्रमोशन मात्र दुसऱ्याच कुणाला तरी मिळतं किंवा त्याने केलेल्या कामाचं कौतुक त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच प्राप्त होतं. असं होतं की नाही. म्हणजे काय होईल किंवा कसं घडेल हे आपल्या हातात नसतं. एकंदरीत समाजाची व्यवस्था आणि समाजामध्ये असणाऱ्या घटकांची एकमेकांवर असणारी क्रिया आणि प्रतिक्रिया आणि क्रिया या सगळ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामांवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू फक्त कर्म कर
काय फळ द्यायचं हे मात्र माझ्या हातात आहे. कर्म योग्य रीतीने कर आणि त्याचं फळ जरी नाही मिळालं तरी आनंद आहे असं आपण म्हणायचं. म्हणजे ही एक प्रकारे सर्कसच नाही का? फलदाता तो आहे आणि त्याच्या इच्छेने जे काही मिळायचे आहे ते मला मिळेल किंवा न मिळेल, पण नाही जरी मिळालं तरी यातच माझं कल्याण आहे असं समजणं, ही भूमिका केवळ आपली भगवंतावर श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास असल्याशिवाय होऊ शकत नाही. जो खरा भक्त असतो तोच भगवंतावर अशा प्रकारे भरोसा ठेवतो. इतर सर्वसामान्य माणसं मात्र देवा असं कसं झालं म्हणून देवाला दोष देऊन मोकळे होतात. खऱ्या भक्तीचं मर्म यातच आहे. भगवंत जे काही करेल ते आपल्या कल्याणाचंच आहे आणि तो माझ्यासाठी जे काही योग्य आहे तेच घडवून आणेल असा आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा, भरोसा ठेवायचा आणि हेच खऱ्या भक्तीचं मर्म आहे. अशी भक्ती भगवंताला अपेक्षित असते आणि ज्ञानेश्वर महाराजसुद्धा अशीच भक्ती करावी असा आग्रह धरतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.